स्वानंदीचं एकटीचं सुख. हा 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 तिला एकटीलाच मजेत राहायचंय आणि आणि मी हे लग्न नाही मोडणार. हा ऐक, आणि ना मुद्दे विसरू नकोस हं आज. मी पटकन हातावर लिहून घेऊ का, म्हणजे लक्षात राहील माझ्या. हा असं बावळटपणा करणार आहेस का तू? मुद्दे हातावर लिहून घेणार आहेस म्हणजे दादाशी बोलताना असं हातावर बघून बोलणार आहेस का? लक्षात राहायला सोपं पडतं. कसं आहे तुमचं बेबी? मम्माईचं काय करायचं ग? करू काहीतरी. बाळा हे बघ, हे लक्षात ठेवायचं असतं. असं समज की ही तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ऑडिशन आहे आणि तुझ्यासमोर तुझे कोणतरी मोठे डायरेक्टर बसलेत. संजय लीला भन्साली. हा चालतील, हा ते बसलेत. आणि हे बघ, जरासरी चूक केलीस ना तरी तुझं पिक्चर सुरू व्हायच्या आधीच फ्लॉप होऊन जाईल. म्हणजे संसार सुरू व्हायच्या आधीच मोडून जाईल. त्यामुळे एकदम काटेकोरपणे व्यवस्थित बोलायचं. काय आज असं समज की तुझ्या अख्ख्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट ऍक्टिंग करायची तुला. समजलं आता ना, पूर्णपणे समजलं मला. कोणी पण माझ्या समोर येऊ दे आता, मी सोडणार नाही. चल दादा, दादा ऐक माझं. दादा दादा तू उगाच रागवतोय. छोटी चूक झाली. दादा प्लीज माझ्या बायको समोर मला मारू नकोस. अर्थ तरी कळतो का तुला बायको या शब्दाचा? बायको समोर मारू नकोस. नवरा बायको हे अत्यंत पवित्र नातं असतं अंशुमन. आयुष्यभर आपण एकमेकांबरोबर राहावं यासाठी ते दोघं प्रयत्न करतात, झटतात. आपलं नातं अजून अजून घट्ट व्हावं यासाठी झटतात. त्या नात्यात एक सौंदर्य असतं, समोरच्याचं मन जपायचं असतं. पण तुला त्यातलं काही नकोय. तुला घ्यायचा आहे तो फक्त उपभोग. अंशुमन, एक स्त्री, तिच्या भावना, तिचं स्वप्न, तिचं मन या सगळ्याबरोबर तुला फक्त अय्याशी करायचे.